नमस्कार, शुभ सकाळ सर्व ज्येष्ठ मंडळींना आणि माझ्या सर्व योग साधकांना नमस्कार। आज आपण 7 प्राणायाम शिकणार आहोत। हे 7 प्राणायाम माझ्या मते तुम्ही जर रोज कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल घडतील, तुमच्या शरीरामध्ये खूप चांगले बदल घडून तुम्हाला खूप सुंदर आरोग्य मिळेल, शरीर स्वास्थ्य चांगले राहील आणि मनस्वास्थ्य खूप चांगले राहील। प्राणायाम करण्याच्या अगोदर आता सुद्धा आपल्या सत्राची एकदम सुरुवात आहे म्हणून तुम्हाला सर्वांना सांगते, प्राणायामांचा सराव करण्याच्या अगोदर सर्वांनी आपलं मनात कुठले विचार सुरू आहेत यावरती लक्ष द्यावं। कारण काय आहे, पवित्र असं हे आचरण आहे प्राणायामाचं आचरण। आपल्या ऋषीमुनींनी दिलेलं हे शास्त्र, शिकवलेलं शास्त्र आपण करणार आहोत। त्याचं आचरण करत असताना जसं आपल्या गुरुजींनी आपल्याला शिकवलेलं आहे तर ते संपूर्णपणे त्याच पद्धतीने आपल्याला जात असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे विचार। कारण मनात नकारात्मक विचार सुरू असतील, मनात जर द्वेष भावना, मत्सर भावना अशी भावना असेल तर त्यावेळेस आपल्याकडून हे पवित्र आचरण घडणार नाही। म्हणून पहिले प्रार्थना, शुभ विचार असे करून आपण प्राणायामाला बसावं आणि याचसाठी यम, नियम, आसन या पायऱ्या आपल्याला महर्षी पतंजलीने सांगितलेल्या आहेत। म्हणून आपण सुरुवात करण्या अगोदर आपल्या गुरुजनांना नतमस्तक जाऊ आणि आपण प्राणायामाला सुरुवात करूया। हे जे 7 प्राणायाम आहेत या 7 प्राणायामामध्ये मी एक सिक्वेन्स तुम्हाला देते। हा सिक्वेन्स जर तुम्ही तशा प्रकारे तुम्ही जाल तर हळूहळू तुमच्यामध्ये प्रगती ही प्राणायाम करून घेतील। पहिले नाकपुड्या मोकळ्या होतील, मग तुमच्या श्वासाची लांबी वाढेल, त्यानंतर तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढेल आणि मग तुम्ही जास्तीत जास्त अंतर्भूत होऊ शकाल आणि आपल्या श्वसनावरती आणि चित्तावरती एकाग्र होऊ शकाल। विचार आणि प्राण हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत आणि यासाठी विचार थांबवण्यासाठी, विचार त्या ठिकाणी आपल्याला स्थिर करण्यासाठी श्वास हा पहिले आपल्याला स्थिर केला पाहिजे। खूप सुंदर असं आपल्याला हठयोग प्रदीपिकेमध्ये सांगितलेलं आहे, मारुतस्य विधी सर्व मनोयुक्त समभ्यसेत। म्हणजे सर्व विधी प्राणायामाच्या आहेत त्या सर्व विधींचा सगळ्याचा बेस आहे ते विचार आहेत। मनोयुक्त समभ्यसेत म्हणजे मन युक्त असं झालं पाहिजे प्राणांशी युक्त। म्हणजे जसं मातीमध्ये पाणी जर पडलं तर ते माती पूर्ण शोषून घेते, तसंच मन आहे ते प्राणाला, प्राण तत्वाला आणि सर्व विचारांना, चित्ताला एकत्र घेऊन, एकत्र बांधून, जवळ आणून, एकत्रित घडवून हा एक शुभ मुहूर्त अशी ही झाली पाहिजे प्राणायामाची। सुंदर विचारांनी हे शक्य आहे आणि त्यामुळे सतत सुंदर विचार ठेवून आपल्याला प्राणांपाशी एकाकार होऊन आपल्याला प्राणायाम करायचे आहेत। तर आता आपण प्राणायामांना सुरुवात करूया। कधीही सुरुवात करत असताना भस्त्रिका या प्राणायामाने जर आपण सुरुवात केली तर आपल्या नाकपुड्या लवकर मोकळ्या होतात आणि त्याच्या पुढे आपल्याला इतर प्राणायाम करण्यासाठी श्वास आपला सज्ज होतो आणि हे भस्त्रिका प्राणायाम आपण आता करायला सुरुवात करूया। सर्वप्रथम ताठ बसून आपण आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने पहिले असलेला श्वास हा बाहेर सोडायचा आहे। सर्व प्राणायामांच्या सुरुवातीला फुफ्फुसांमध्ये असलेला श्वास आहे तो पहिले बाहेर सोडून मग श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे। हा प्राणायामातला श्वास आणि सहज सुरू असणारा श्वास यात खरोखरच खूप मोठं अंतर आहे। कारण सहज सुरू असणारा श्वास आहे, तसंच सहज असणारा परमेश्वर आहे तो आपल्या ठिकाणी सुरू असताना, नांदत असताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणचं भान नसतं आणि तेच घडत असतं आणि म्हणून चित्त, कॉन्शियसनेस हे फार महत्त्वाचं आहे। तुम्ही जर मला विचाराल की ईश्वर कुठे आहे तर मी एका शब्दात त्याचं उत्तर देईन, जाणीवेत, जाणीव, कॉन्शियसनेस। कारण कॉन्शियसनेस प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, तो जर त्या ठिकाणी ईश्वराच्या ठिकाणी त्याचं भान, ईश्वराचं भान जर त्याला आलं तर प्रत्येक कृतीमध्ये त्याचा योग घडेल।
म्हणून सर्व शिक्षकांना मी सांगते, भरपूर शिक्षक, योग शिक्षक हा लाईव्ह बघत असतात माझा, म्हणून त्यांना मी सांगते की हे सर्व प्राणायामाच्या विधी, योगासने हे सर्व इतरांना शिकवत असताना या सगळ्या मागचा बेस काय आहे, ऋषीमुनींनी हे शास्त्र मांडण्यामागचं कारण काय आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक जीव जर जगातमध्ये बघितला ना तर तो त्यांच्या प्राणशक्तीशी, त्यांच्या जीवनाशी खूप एकाग्र असतो. पण मनुष्य प्राणी हा एक असा आहे की त्याच्या सगळ्यात जवळ असणारी गोष्ट तो सगळ्यात लांब समजतो आणि बाकी लांब असणाऱ्या गोष्टी जवळ करू पाहतो आणि त्यामुळे त्याला दुःख हे येत असतं. म्हणून मनुष्य प्राणी सतत त्याच्या चिंतेमध्ये असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती सतत जी त्यांची मुद्रा असते ती टेन्समध्ये असते. आणि हे प्राणायाम, योगासने, यम नियम असे आहेत की ते एक एक पायरीवरून आपल्याला टेन्शनच्या पातळीवरून खाली 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 आणत ईश स्वरूप जे प्रत्येक ठिकाणी वास करत असतं त्याचं दर्शन घडवून देतात. तर असा हा जवळचा, सगळ्यात जवळचा आपला प्राण आहे आणि तो श्वास आहे. म्हणून आत्ता सुरुवात करा. भस्त्रिका प्राणायाम आपण करत होतो. भस्त्रिका प्राणायामाबद्दल मी तुम्हाला सांगते. हा प्राणायाम करत असताना आपल्या नाकपुड्यांमधून जो श्वास बाहेर जाणे आणि आत येणे ही प्रक्रिया घडत असते, ती सतत घडत असते. आणि त्या प्रक्रियेमध्ये काय चेंज होत असतो, जो बाहेर असणारा श्वास आहे म्हणजे जे वायुतत्व सर्व ठिकाणी नांदत आहे, पण त्याच्यातला काही भाग आपण आपल्या शरीरामध्ये घेत असतो आणि सोडत असतो. आणि ती प्रोसेस घडत असताना आपल्या शरीराच्या तापमानावरती काही बदल घडू नये याकरिता आपल्या नाकपुड्यांमध्ये अशी एक सुंदर व्यवस्था आहे ज्यामुळे श्वासाचं टेम्परेचर आहे, हवेचं टेम्परेचर आहे ते बॉडीला मॅच करतं आणि गरम हवा ती होते आणि हवेला त्याचं क्लिनिंग होतं. आपले नाकपुड्यांमध्ये छोटे छोटे केस आहेत त्याच्यामुळे ते क्लीन होतात. त्यानंतर आणखीन काही सिस्टम्स आहेत ज्याच्यामुळे श्वास आहे तो तापमानाशी एकत्र होऊन घेतो आणि ही प्रोसेस भस्त्रिकामध्ये फास्ट होते. ही प्रोसेस फास्ट झाल्यामुळे ब्रिदिंग आहे ती त्याची लांबी वाढते. श्वास प्रश्वास गतिर्विच्छेद म्हणजे प्राणायाम आहे, याची गती, याची लांबी ही वाढवायची आहे आणि असे हा श्वास लांब जात जात शेवटी पोचतो तो आपल्या अंतर स्वरूपापर्यंत. श्वासामधले सर्व अडथळे या भस्त्रिकेमुळे निघून जातात आणि त्यामुळे पुढे आपण जो अनुलोम विलोम आणि नाडी शुद्धी या प्राणायामांना सुरुवात करणार आहोत ते प्राणायाम आपल्याकडून जसे घडायला पाहिजेत तसे घडतात. आणि याचं कारण भस्त्रिका आहे. नाकपुड्या मोकळ्या झाल्या, घर्षण झालं की त्यानंतर उज्जाई हा प्राणायाम करून आपण आपल्या फुफ्फुसांची कॅपॅसिटी ही वाढवायची आहे. भस्त्रिके प्राणायामामुळे आपल्या श्वसनामधले कुठलेही विकार असतील ते कमी होतात. मग आता बघा, जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल, अस्थमाचा त्रास असेल, डोकेदुखी, इन्सोमनिया हा त्रास असेल तर तो आपण भस्त्रिकेमुळे तो घालवून टाकू शकतो. आणि हे शक्य होतं जेव्हा आपण भस्त्रिका अगदी शांतपणे करतो तेव्हा. कारण त्यामध्ये जर ब्रिदिंग तुम्ही फास्ट केली तर त्याचा ब्रिदिंगचा डायरेक्ट परिणाम आहे तो हृदयावरती होत असतो. ब्रिदिंग जर तुम्ही होल्ड कराल तर त्या ठिकाणी सर्व तत्व एकत्र येतात आणि त्या ठिकाणी स्थिरत्व हे राहतं आणि तेच ब्लडमध्ये सुद्धा होतं. म्हणून जर विकार शरीरामध्ये असतील तर नाडी शोधनसारखी प्राणायाम, कुंभक असे प्रकार आपण करणं हे योग्य नाही आहे, कारण त्यावेळेस ब्रिदिंगवरती त्याचा परिणाम होतो. तर भस्त्रिका प्राणायाम सर्वात सुरुवातीला तुम्ही करायचा. याचा सराव करून करून सर्व जे त्रास असतील श्वसनाचे, डोकेदुखी किंवा मेंदूचे काही त्रास असतील तर ते दूर होऊ द्यायचे. एक सुंदर प्रोसेस आपल्या ब्रिदिंगच्या वेळेस घडत असते. जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतो त्याचा परिणाम मेंदूवरती होत असतो. मेंदूचे जे बाह्य अंग आहे जिथून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे त्या ठिकाणी पूर्ण सर्क्युलेट होत असतं आणि तेच मेंदूला प्रोटेक्ट करत असतं. कारण मेंदू हा सर्वात डेलिकेट असणारा ऑर्गन आहे आपल्या शरीरामधला आणि म्हणून मेंदूला प्रोटेक्ट करण्यासाठी स्कल आणि स्कलच्या एकदम आतल्या बाजूला हे फ्लुइड असतं. या फ्लुइडचं कॉन्ट्रॅक्शन होतं जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आणि श्वास जेव्हा सोडतो तेव्हा त्याचं एक्सपान्शन होतं. आणि एक्सपान्शन म्हणजे काय तर प्रसरण.
ते फ्लुइड त्या ठिकाणी सर्व मेंदूमध्ये जास्त प्रमाणात प्रसरण होण्यासाठी मदत होते. म्हणून या ठिकाणी श्वास घेणे ही प्रक्रिया ॲक्टिव्ह असली पाहिजे, श्वास सोडणे ही प्रक्रिया देखील तेवढीच ॲक्टिव्ह असली पाहिजे. कारण श्वास सोडल्यामुळे ते फ्लुइड संपूर्ण मेंदूमध्ये जाईल आणि मेंदूच्या प्रत्येक पेशीला ते आणखीन चैतन्ययुक्त करेल. हा भस्त्रिका प्राणायाम दोन्ही नाकपुड्यांनी सुद्धा आपण करूया. एक एक नाकपुडी आपण जेव्हा भस्त्रिका प्राणायाम एका नाकपुडीने करतो तेव्हा आपला श्वास आहे तो सहज होतो. पण दोन्ही नाकपुड्याने जेव्हा आपण करायला जातो तेव्हा आपलं डोकं आहे ते जरा जड होऊ शकतं. कारण तेवढ्या प्राणाची आपल्या शरीराला सवय नसते. सहज श्वास घेणे आणि श्वास सोडणे या प्रक्रियेच्या पुढे जाऊन दीर्घ श्वास घेणे आणि दीर्घ श्वास सोडणे ही प्रक्रिया आपण जेव्हा करतो तेव्हा मेंदू थोडंसं डोकं जड होऊ शकतं. म्हणून एका नाकपुडीने पहिले सराव करावा आणि त्यानंतर दोन्ही नाकपुड्यांनी. असं घर्षण होऊन नाकपुड्या जेव्हा मोकळ्या होतात तेव्हा आपण उज्जाई प्राणायाम करायचा आहे. उज्जाई प्राणायामामध्ये दीर्घ श्वास घेणे आणि दीर्घ श्वास सोडणे ही प्रक्रिया जेवढं शांत पद्धतीने आपल्याला करता येईल तेवढं शांतपणे आपल्याला करायचं आहे. श्वास घेताना पहिले असलेला श्वास हा फुफ्फुसांमधून बाहेर सोडायचा आहे. मग श्वास घ्यायचा. फुफ्फुसांचे 4 भाग आहेत आणि त्यातून फक्त श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही प्रक्रिया आपली एका भागातून होत असते. जेव्हा आपण प्राणायामिक ब्रीदिंग करतो म्हणजे प्राणायामामधला श्वास असतो त्यामध्ये पूर्ण फुफ्फुसं ही भरली जातात आणि ती फुफ्फुसं भरली जावी यासाठी तुम्हाला पूर्णपणे मन त्या ठिकाणी ठेवून प्राणायाम केले पाहिजेत. तुमचं पूर्ण कॉन्शियसनेस वापरून संपूर्ण श्वास घेणे हे अगदी टोकापर्यंत फुफ्फुसांच्या प्रत्येक टोकापर्यंत गेला पाहिजे आणि श्वास सोडणे हे पूर्ण नाकपुड्यांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजेत. पूर्णपणे श्वास बाहेर गेलो पाहिजे. ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन आणि स्ट्रेस यातून पूर्णपणे मुक्त झाल्यानंतर आपण पुढच्या प्राणायामाकडे वळायचं आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला 2 क्रिया सांगते. हे प्राणायाम झाले भस्त्रिका आणि उज्जाई. त्यानंतर आपण नाकपुड्यांना मोकळं करण्यासाठी नाकपुड्यांच्या आजूबाजूचे ह्या ज्या नाड्या आहेत त्यांना दाबणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आत्ता माझ्यासोबत करून पाहू शकता. नाकपुड्या दाबण्याच्या अगोदरची स्थिती जो जडपणा आहे आणि त्यानंतर तुम्ही जो प्रेस करता त्यामुळे आणखीन श्वास आहे तो हलका होतो. अगदी सहज हा श्वास होतो. आणि यानंतर आणखीन एक क्रिया आहे ती सिंहमुद्रा. यामध्ये आवाज करण्याची काही गरज नाहीये. सिंहमुद्रा करत असताना आपण फक्त जीभ बाहेर स्ट्रेच करायची आहे आणि त्या ठिकाणी थांबायचं आहे जीभ बाहेर स्ट्रेच करून. काय होतं, रात्रभर आपलं तोंड बंद असल्यामुळे घशाच्या आजूबाजूच्या नाड्या किंवा नाकपुड्यांच्या आजूबाजूच्या नाड्या, श्वसनलिका आणि अन्ननलिका हे त्या ठिकाणी एकत्र कॉन्ट्रॅक्ट झालेली असते. तर त्यांना आपण जास्तीत जास्त त्यांचं प्रसरण करू शकतो, त्यांना स्ट्रेच करू शकतो, ताण देऊ शकतो. त्यामुळे श्वास आणखीन सहजपणे आपण घेऊ शकतो.
या 2 प्राणायामांच्या सरावानंतर अनुलोम विलोम प्राणायाम हा आपण करायचा आहे। खूप जणांना हा डाऊट असतो की अनुलोम विलोम प्राणायाम आणि नाडी शोधन प्राणायाम यात फरक काय आहे, तर हा फरक सुद्धा आपण आता जाणून घेऊयात। पण सुरुवात आहे ती अनुलोम विलोम आहे, कारण अनुलोम विलोममुळे नाडी शोधनसाठीचे जो श्वास आहे, नाडी शुद्धी, शरीरामध्ये ज्या नाड्या संपूर्ण शरीराच्या प्रत्येक टोकापर्यंत गेलेल्या असतात त्यांचं शुद्धीकरण होण्यासाठी आपल्याला अनुलोम विलोम करणं फार गरजेचं आहे। सुरुवातीला अनुलोम विलोम हा प्राणायाम सर्वांसाठी आहे। अगदी ऑपरेशन झालेलं असेल तर ते हिलिंग पॉवर शरीरामध्ये क्रिएट करण्यासाठी सुद्धा अनुलोम विलोम आहे। स्ट्रेस लेवल, झोपेचे विकार हे सर्व निघून जाण्यासाठी फारच महत्त्वाचा हा प्राणायाम आहे। आत्ताच्या स्थितीमध्ये भरपूर सोशल मीडियाचा वापर झाल्यामुळे सर्व मेंदूतल्या पेशी त्या स्ट्रेस्ड होऊन जातात आणि चेहऱ्यावरच्या आणि मेंदूचे सर्व स्नायू आहेत त्या खूप कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे सतत ही क्रिया आयब्रोजची आणि आपल्या मस्तिष्काची सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्यांना रिलॅक्सेशन देण्यासाठी, स्ट्रेस फ्री होण्यासाठी अनुलोम विलोम गरजेचं आहे। हृदयाची आणि फुफ्फुसांची कॅपॅसिटी यामध्ये भरपूर प्रमाणात वाढते। आपण सर्वांनी हा प्राणायाम शिकून घेऊयात, कारण रोजच्या आपल्या रुटीनमध्ये 10 ते 15 मिनिटं हा प्राणायाम आपण केला तर आपली आयुर्मर्यादा वाढेल, फुफ्फुस आणि हृदयांची कार्यक्षमता, मेंदूचा ताजेपणा हा आपल्यामध्ये सतत टिकून राहील। उजव्या हाताच्या अंगठ्याने आणि उजव्या हाताच्या या 2 बोटांनी आपल्याला नाकपुड्या बंद करायच्या आहेत। त्या अगोदर ही दोन्ही बोटं अशी वाकवायची आहेत। या 3 बोटांच्या फक्त टोकाचा वापर यामध्ये करायचा आहे। टोकाचा वापर का? कारण जर आपण पूर्ण हे वरच्या बोटाचा जर असा वापर केला, असा श्वास घेणे असा, तर त्यामुळे सेप्टम म्हणजे 2 नाकपुड्यांना सेपरेट करणारा हा भाग आहे तो डिस्टर्ब होऊ शकतो आणि दोन्ही नाकपुड्या, एका नाकपुडीतून गरम हवा ही आतमध्ये जाणे बाहेर येणे अशी सुरू असते आणि दुसऱ्या नाकपुडी आहे ज्याचा गुण आहे थंड, म्हणजे चंद्रनाडी, सूर्यनाडी, त्यांचे दोन्हींचे गुण त्यांच्या ठिकाणी राहण्यासाठी हे गरजेचं आहे की आपण पूर्णपणे नाक प्रेस करायचं नाही आहे। बरोबर नेझल बोनच्या खाली एक गॅप आहे, त्या गॅपमध्ये आपल्याला बरोबर प्रेशर द्यायचे आहे। टोकांचा वापर करून पहिले आपण उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने असलेला श्वास बाहेर सोडायचा, डाव्या नाकपुडीने पूर्ण श्वास घ्यायचा अगदी बॉटम पासून कन्फर्म झालं पाहिजे आपल्याला की पूर्णपणे श्वास घेतलेला आहे आणि यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे। आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा। श्वास पोटात जाऊ द्यायचा नाहीये, पोट बाहेर आणि आतमध्ये जाणं ही जर क्रिया होत असेल तर याचा अर्थ की श्वास तो पोटात जातोय आणि फुफ्फुसं पूर्णपणे भरली जात नाहीये। फुफ्फुसं भरली जावी यासाठी आपल्याला पोट जसं शांत आहे तसंच ठेवलं पाहिजे। खरा प्राणायाम आपल्याकडून तेव्हा घडतो जेव्हा आपण या प्राणतत्वाच्या ठिकाणी स्थिर होतो, कारण वरचेवर श्वास
हा तर सहजपणे आपला सुरू असतो आणि जसा श्वास सुरू असतो तसे विचार आणि आपलं संपूर्ण जीवनसुद्धा तसं सुरू असतं. तर ही सुरू असण्याची प्रक्रिया आपल्याला खरेपणामध्ये उतरवणं फार गरजेचं आहे. खरा ईश्वर जो आपल्या शरीरामध्ये वास करतो, जो प्रत्येक ठिकाणी वास करत असतो आणि त्याच्या काही भागांनी म्हणजे या पंचतत्वांनी हे शरीर बनलेलं आहे. तीच पंचतत्व त्याचाच जे संपूर्ण जगामध्ये ही पंचतत्व आहेत त्यांनी हे जग बनलेलं आहे आणि तसंच आपलं शरीरसुद्धा बनलं आहे. म्हणून आपण तो ईश्वराचा एक भाग आहोत, आपण त्याचा अंश आहोत असं म्हटलं जातं. आणि याची प्रचिती आपल्याला प्राणायाम करताना येईल. कारण हे जो वायू तत्व आहे ते एवढं दिव्य आहे की आपल्या शरीरामध्ये प्रत्येक कार्य या वायूमुळे सुरू असतं. हे वायू आहेत जे प्रत्येक कार्य सुरू ठेवत असतात आणि जेव्हा हे वायू शरीरातून निघून जातात आणि ते पूर्णपणे विलीन होतात या पंचमहाभूतांमध्ये, तेव्हा आपलं हे वायू आहे ते देह सोडत असतो, मृत्यू होत असतो माणसाचा. हे वायू आपल्या शरीरामध्ये एक एक भाग हा व्यापून असतात. प्राणवायू, अपानवायू, समान, उदान, व्यानवायू त्याचे काही उपप्रकार आहेत. त्यामुळे शरीरामध्ये खूप सुंदर व्यवस्था होत असतात. म्हणजे जर जड पदार्थ आपल्या शरीरात जात असेल तर लगेच बाहेर फेकणं, शरीराचं टेम्परेचर कंट्रोलमध्ये ठेवणं, शरीरातून जे वेस्ट प्रोडक्ट्स बाहेर जायला पाहिजेत ते बाहेर जाऊ देणं, या सर्व क्रिया वायुतत्वामुळे होत असतात. या वायुतत्वाकडे आपल्याला स्थिर होणं फार गरजेचं आहे. कारण ही जी पंचतत्व आहेत या पंचतत्वांच्या ठिकाणी जेवढं आपलं स्थिरत्व असेल तेवढं ते आपल्याला रिॲक्शनच्या रूपामध्ये संपूर्ण शरीरातल्या नाड्यांचं शुद्धीकरण करून देतील. तसंच त्या ठिकाणी आपण जेवढं स्थिर होणार तेवढं आपलं मन शांत होऊन आपण ईश्वराचरणी आपलं मस्तिष्क ठेवू शकू. तर आता ही जी क्रिया आहे ही क्रिया करत असताना आपण एक एक पायरीमधून पुढे जात असतो आणि म्हणूनच अष्टांग योग आहे. अष्टांग योग किंवा प्राणायाम त्यातली एक पायरी. हे सर्व 8 पायऱ्या आहेत त्या जर आपलं ईश्वराशी अनुसंधान असेल तर त्या अजिबात उपयोगाच्या नाही आहेत. कारण त्या वरवरच्या होऊन जाणार. श्वास घेणे सोडणे प्रक्रिया, आसन स्थिती करणे, आसन 2 मिनिटानंतर 1 मिनिटानंतर सोडणे, हे फक्त एक सिलॅबसनुसार रुटीननुसार रोज करायला पाहिजे असं म्हणून करणं हे अजिबात तसं, ते जरी खरं असलं तरी ते खरं या कॅटेगरीमध्ये जातं, बरं या कॅटेगरीमध्ये जातं. पण ते बरं ते खरं नव्हे. तर आपल्याला खरं स्वरूप आहे ईश्वराचं, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी योग हे सुंदर साधन आहे. नामस्मरण हे सुंदर साधन आहे. नामाचं सुद्धा योग आणि प्राणायाम आणि आसनांसारखंच आहे. फक्त आपण 20 मिनिटं 10 मिनिटं ठरवून जर नामस्मरणाला बसलो तर ते नामस्मरण देखावा किंवा आपण देखावा म्हणजे इतरांसाठी पण नाही, आपण स्वतःच्याच सत्यतत्वाला त्या ठिकाणी त्याच्याकडे पाठ वळवून असतो. आणि प्राणायाम किंवा नामस्मरण हे साधनं अशी आहेत की ज्या ईश्वराच्या ठिकाणी आपल्याला सन्मुख करतात. आणि आत्ता आपण काय आहोत, विषयांच्या ठिकाणी आपण सन्मुख आहोत आणि ते विषय आपल्यासाठी वाईट आहेत असं नव्हे, पण त्या विषयांकडे आपण वळत असताना जे खरं तत्व आहे त्याला विसरतो आणि खऱ्या ईश्वराला विसरल्यामुळे आपल्यामध्ये आणि ईश्वरामध्ये भरपूर अंतर निर्माण होतं. हे अंतर कसं निर्माण होतं माहिती आहे? समुद्र पहा, समुद्राचा एक टोक आणि दुसरा टोक ह्याला आपण आपल्या नजरेने आकळू शकत नाही, पण समुद्राचे जे पाणी आहे ते पाणी या ठिकाणी आणि त्या शेवटच्या ठिकाणी सुद्धा तेच पाणी आहे. तसंच जीवतत्व आणि शिवतत्व हे एकच आहे. फक्त आपल्याला ही मधली जी नदी आहे त्याला समुद्र आहे तिथे मोठ्या श्वसनाची आपल्या प्राणतत्वांची ही होडी बनवायची आहे आणि त्याने आपण तो प्रवास करू शकतो. सूर्यतत्व आणि हे आपल्यापर्यंत पोहोचत असणारे त्याची किरणे, याप्रमाणेच आपल्यामध्ये असणारा हा प्राण वायू तत्व आहे आणि संपूर्ण जगामध्ये आहे त्यामध्ये थोडासा फरक. सूर्य कसं, सूर्याच्या ठिकाणी भरपूर तेज आहे आणि त्याचे किरण आहेत ते सुद्धा सूर्याचाच भाग आहे. समुद्र प्रचंड आहे पण त्याच्यामधला पाणी हा आपल्या प्रत्येक शरीरामध्ये आहे आणि आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतं, तो त्याच्यातला भाग झाला. पण पाणी हे पाणीच आहे. सूर्याची किरणे आणि सूर्य त्यामध्ये तेच तत्व आहे. तसंच ईशस्वरूप हे सर्व ठिकाणी आणि आपल्या शरीरामध्ये ते एकच तत्व आहे आणि या ईशतत्वाशी आपण खूप जवळ येऊ शकतो. आणि मग आपण मनुष्य म्हणून आपण ज्या काही आपल्याकडून थोड्याशा चुका होतात, ह्या चुका म्हणजे काय आहे, त्या संस्कारांमधून होत असतात. आपण खूप जड होऊन घेतलेलं आहे.
आपण विचारांनी जड झालेलो आहोत आणि शरीराने पण जड झालेलो आहोत. आणि योगासनं आपण जेव्हा करतो तेव्हा ती सुरुवात होते शरीराला जडत्वापासून मुक्त करण्याची. यम नियमांनी सुरुवात होते आपल्याला जड करणाऱ्या या सवयी आहेत ना त्यातून मुक्त होण्याची. या सवयी कुठल्या तर इतरांविषयी किंवा स्वतःविषयी आपल्याला ब्रह्मतत्वाची जी प्रत्येक ठिकाणी नांदत असते त्याची जाणीव नसणे, ती आपल्याला ईश्वर प्रणिधानामुळे जाणीव होते. ब्रह्मचर्य या तत्वामुळे यामुळे आपल्याला जाणीव होते. अहिंसा, सत्य यामुळे आपण इतरांशी आणि स्वतःशी प्रामाणिक होतो आणि या प्रामाणिकतेमुळे आपण ईश्वराचं सत्यरूप पाहू शकतो. आणि हे सत्यरूप माणसाच्या फक्त सत्कर्मामध्ये आणि सात्विकतेमध्येच असतं. आणि सात्विकता ही नामस्मरण आणि योग साधनेमध्येच आहे. संपूर्णपणे शास्त्र हे आहे ते शुद्ध सात्विकतेने भरलेलं आहे. आणि यातली थोडीशी सात्विकता आपण रोजच्या सरावात जर योगासने प्राणायाम आणली तर ती आपल्यात हळूहळू उतरत जाईल. आणि ती उतरत जाऊन आपलं शरीर आपलं मन हे शुद्ध होईल आणि आपलं जीवन हे संपूर्ण आनंदाने भरून जाईल. अनुलोम विलोम एवढा महत्त्वाचा आहे हे मला यातून सांगायचं होतं. अनुलोम विलोममध्ये जो सुरुवातीचा श्वास आहे ना जो आपण इथून सुरू करतो तो आपल्या फुफ्फुसांच्या पूर्णपणे एक प्रत्येक टोकामध्ये जातो. आणि हे टोक भरून काढणे या प्रक्रियेमुळे या टोकामधून जे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडमध्ये जे काही चेंजेस होत असतात तेच तर तत्व म्हणजे तेच प्राणतत्व प्राणवायू हा रक्ताद्वारे प्रत्येक पेशीमध्ये तर जात असतो. मग प्रत्येक पेशीपर्यंत ही सात्विकता जर आपल्या मनयुक्त करून जर आपण केलं तर ही सात्विकता प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचेल आणि आपल्या शरीरातला प्रत्येक भाग हा दिव्य होईल. अनुलोम विलोम आणि नाडी शोधनमध्ये हा जे अंतर आहे ना ते याचंच आहे. फक्त श्वासक्रिया ही सहज झाल्यामुळे आपण श्वास थांबवणे म्हणजे कुंभक करणे हे त्या ठिकाणी अंतर्भूत करू शकतो. श्वास घेणे म्हणजे ही चैतन्य शक्तीने संपूर्ण शरीर फुफ्फुस ही भरून काढणे आणि त्या ठिकाणी थांबवणे म्हणजे कुंभक करणे. नाडी शोधन बघा हा कुंभक करणे या प्रक्रियेमुळे ही सात्विकता ही चैतन्य श्वास आपल्या फुफ्फुसांमध्ये थांबवणे या प्रक्रियेमुळे स्थिरता ही आपल्यात येते. मन स्थिर होतं. कूर्मनाडी जी आपल्या स्टर्नम बोनच्या पाठीमागे आहे ती आपल्या मनाला शांत करत असते. स्टर्नम बोनच्या पाठीमागे म्हणजे छातीच्या विभागात आणि छातीचा विभाग जेवढा आपण त्याचा विकास करणार तेवढं त्या ठिकाणी कूर्मनाडी आणखीन मनाला स्टेबल करत जाणार, शांत करत जाणार. आणि यासाठी आपल्याला कुंभक करणे हे अत्यंत गरजेचं आहे. याला जास्त वेळही लावू नका. हे म्हणजे आपण काही महिने अनुलोम विलोम केला पाहिजे आणि त्यानंतर आपण नाडी शोधनचा सराव करायला सुरुवात केली पाहिजे असं सुद्धा समजू नका. ते फार जवळचंच आहे. श्वास एवढा जवळचा आहे तर श्वासाचा विकास करणे हे सुद्धा प्राणायामामध्ये होतं. आणि श्वासाचा विकास काही काळामध्ये झाला की त्यानंतर सुद्धा आपण नाडी शोधन करू शकतो. तर नाडी शोधन करत असताना तो कसा करायचा आहे ते आपण पाहूया. नाडी शोधन करण्याच्या अगोदर पहिले तुम्ही खूप स्थिर व्हा, शांत व्हा. मग उजव्या हात जसा आपण अनुलोम विलोममध्ये बोटांची स्थिती ठेवलेली तशीच नाडी शोधनमध्ये सुद्धा ठेवायची. दोन्ही नाकपुड्यांवरती ही बोटं ठेवल्यानंतर नाकपुडी दाबायच्या अगोदर शरीर स्थिती एवढी स्थिर घ्यायची की त्याचा काहीही परिणाम आपल्या श्वासावरती झाला नाही पाहिजे. थोडीही हालचाल न करता आपण पहिले उजवी नाकपुडी दाबायची. मी आत्ता प्राणायाम करताना तुमच्याशी बोलत आहे कारण मला हा प्राणायाम तुम्हाला कळावा अशी इच्छा आहे. पण तुम्ही प्राणायाम करत असताना बोलणं, विचार करणं हे त्या ठिकाणी थांबून पूर्ण प्राणांची एकरूप होऊन करा. फुफ्फुसांमध्ये असलेला श्वास पहिले बाहेर सोडायचा. मग श्वास घेणे ही प्रक्रिया जेवढी शक्य तेवढी लांबवायची आणि जेवढी शक्य तेवढी शांत ठेवायची. दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या. एक नाकपुडी तर बंदच असणार आहे. आपण डाव्या नाकपुडीने श्वास घेतला मग डावी नाकपुडी सुद्धा बंद करून कुंभक करायचा. आणि कुंभक केल्यानंतर
दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा. ही आहे नाडी शुद्धी क्रिया. यामध्ये मी एका नाकपुडीने श्वास घेतला, कुंभक केलं, दोन्ही नाकपुड्या बंद केला आणि त्याच्या दुसऱ्या बाजूने श्वास सोडला. मग श्वास मी ज्या नाकपुडीने सोडलेला आहे म्हणजे उजव्या नाकपुडीने सोडलाय, तर मी उजव्याच नाकपुडीने पुन्हा एकदा श्वास घेणार, कुंभक करणार आणि मग डाव्या नाकपुडीने सोडणार आहे. अनुलोम विलोम करत असताना तुम्हाला माझ्या श्वासाचा पूर्ण आवाज आला असेल. हे फक्त श्वास तयार व्हावा नाडी शोधनसाठी याकरिता. पण नाडी शोधन करत असताना हा फोर्स आहे, तो फोर्सच्या जागी आपल्याला लांबी यावरती आपलं मन एकाग्र करायचं आहे. आणि लांबी करत असताना आपण तो फोर्स आहे त्या फोर्समुळे ती जी लांबी आहे ती कमी होऊ शकते. आणि यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तो श्वास एकदम शांतपणे ठेवून आपण श्वास घेणे, कुंभक करणे आणि सोडणे ही प्रक्रिया करायची आहे. आपण पुन्हा एकदा पाहूयात नाडी शोधन क्रिया. ही क्रिया फक्त ज्यांना हृदयविकार, श्वसन विकार आणि मेंदूचे विकार असतील त्यांनी करायची नाहीये, बाकी सर्वजण करू शकतात. या नाडी शोधन प्राणायामामुळे आपल्या शरीरामध्ये खूप बदल घडतात. आपलं शरीर हे 72,000 नाड्यांनी भरलेलं आहे आणि या 72,000 नाड्यांची ही व्यवस्था आहे की प्रत्येक नाडीमधून प्राणशक्ती वाहत असते. हे नाड्या म्हणजे काय, तर या चॅनल्स आहेत, हे ट्यूब्स आहेत ज्यामधून वॉटर आणि ब्लड हे त्या ठिकाणी संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण हे होत असतं आणि याच नाड्यांमधून प्राणशक्ती सुद्धा वाहत असते. तर हे जे वाहन आहे यामधून प्रत्येक पेशीपर्यंत हे रक्ताभिसरण पोहोचत असतं आणि हे होत असताना प्रत्येक पेशीचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी ते रक्त शुद्ध असणं, नाड्या शुद्ध असणं हे फार गरजेचं आहे. तर या 72,000 नाड्यांचं शुद्धीकरण करणारा हा नाडी शोधन प्राणायाम आहे. नाडी शोधन हा प्राणायाम आहे ज्यामध्ये नाड्यांचं शुद्धीकरण व्हायला सुरुवात होते ती त्याच्या प्रॅक्टिसच्या सुरुवातीलाच. म्हणजे जेव्हा तुम्ही नाडी शोधन प्राणायाम 20 मिनिटं, 25 मिनिटं, 30 मिनिटं करायला सुरुवात कराल आणि हे 1-2-3 दिवस त्याला जातील, त्यानंतर आपल्या पहिले डायजेशन सिस्टमवरती परिणाम होणार. जो काही मल साठून राहणे ही प्रक्रिया होते, आतड्यांना चिकटून राहणे ही प्रक्रिया सुरू असते, ती शरीरातून हा मल आहे तो पूर्ण निघायला सुरुवात होते. आणि ही सुरुवात झाल्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी शुद्धीकरण हे होत असतं. शरीराच्या सगळ्या पोकळ्यांमधून हा नाडी शोधन प्राणायाम आहे तो पूर्ण प्राणाला वाहून नेतो. प्रत्येक नाडीमध्ये प्राणशक्तीचा प्रवाह आहे तो योग्य प्रमाणात आणतो आणि त्यामुळे शरीरातला मल आहे तो शरीरातून निघून जातो. त्यानंतर हळूहळू जे काही जडत्व आपल्या प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक नलिकेमध्ये राहिलेलं असेल ते हळूहळू मुक्त करतो. जसं शरीरातून मल निघून जातो तसंच शरीरामध्ये किंवा श्वासामध्ये किंवा मनामध्ये असणारे नेगेटिव्ह थॉट्स, नकारात्मक विचार, जड पदार्थ शरीरातून सर्व निघून जातात आणि अशा तऱ्हेने नाडी शोधन क्रिया ही घडते. नाड्यांचं शुद्धीकरण का होतं, कारण आपण जे नाकपुड्यातून श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया करत असतो त्या नाकपुड्यांमधूनच संपूर्ण शरीर आहे त्या ठिकाणी हे प्राणतत्व पोचत असतं. आता बघा, नाकपुड्या म्हणजे इथूनच या नाड्यांची सुरुवात, याचा अभ्यास करायला आपण सुरुवात करूयात. ही जी डावी नाकपुडी आहे ती आहे चंद्रनाडी आणि उजवी नाकपुडी आहे ही आहे सूर्यनाडी. डावी नाकपुडी म्हणजे चंद्रनाडी ज्याला इडा नाडी असं म्हणतात आणि सूर्यनाडी उजवी नाकपुडी आहे ज्याला पिंगला नाडी असं म्हणतात. या नाड्यांचे गुण कसे आहेत, चंद्रनाडी जसा चंद्र शीतलता पसरवतं आणि सूर्य आहे तो गरमपणा पसरवत असतं, त्याचा गुणधर्म तसा आहे.
तसंच नाड्यांमधून सुद्धा हाच श्वास घेणे आणि सोडणे यामधून या प्रक्रिया होत असतात. मग जेव्हा तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम आणि नाडी शोधन प्राणायाम करता तेव्हा या दोन्ही नाकपुड्यांमधले जो गुण आहेत ते एकत्रित येतात. ते त्या ठिकाणी बरोबर प्रमाणात आपल्या शरीरामध्ये टेम्परेचर बॅलन्स करतात. आणि याचा फायदा काय होतो, जेव्हा इडा नाडी ही जागृत असते, ती जागृत केव्हा असते, जेव्हा अंतर्मन म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ही स्टिम्युलेट होत असते तेव्हा ती जागृत असते. हे केव्हा होतं, जेव्हा आपण निद्रेत असतो. आपल्याला झोप केव्हा लागते, जेव्हा बाह्य विचार थांबतात. आणि बाह्य विचार जे सुरू असतात ते पिंगला नाडीमुळे सुरू असतात. बाह्य विचार केव्हा थांबतात, जेव्हा झोप लागते. आणि ही झोप लागणे क्रिया का होते, कारण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आहे ती स्टिम्युलेट होते. ती का, तर नाडी या इडा नाकपुडीमुळे, इडा नाडीमुळे. आणि ही इडा नाडी रात्रीच्या वेळेस किंवा जेव्हा आपण जे विचारांची क्रिया ही फिजिकल ॲक्टिव्हिटीपेक्षा मेंटल ॲक्टिव्हिटी जेव्हा त्याचा स्तर वाढलेला असतो, आपण एका ठिकाणी बसून जास्त विचारांमध्ये पारंगत होतो, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होते, तर त्या ठिकाणी आपली इडा नाडी जास्त प्रमाणात त्याचा गुण आपल्या शरीरामध्ये सुरू असतो. आणि पिंगला नाडी ही आपण जेवत असताना, पचन होत असताना, फिजिकल वर्क सुरू असताना त्यावेळेस ती नाडी स्टिम्युलेट झालेली असते. हे कसं होतं माहिती आहे, जर हे उलटं झालं तर काय होईल, कधी कधी आपल्याला याचा अनुभव येतो. आपल्याला फिजिकल वर्क करण्यासाठी पायांमध्ये किंवा संपूर्ण शरीरामध्ये क्षीणपणा असतो, जडपणा असतो, नाही त्यावेळेस आपल्याला काम करू वाटत. आणि तसंच व्यायामाच्या आधीसुद्धा घडतं. व्यायामाच्या आधीसुद्धा शरीर आहे ते जड वाटतं आपल्याला. पण जेव्हा आपण सुरुवात करतो व्यायामाला तेव्हा सूर्यनमस्कार, योगासने किंवा वेगळे व्यायाम प्रकार, धावणे, पोहणे यामध्ये श्वास घेणे आणि सोडणे या प्रक्रियेमध्ये चेंज होतात. आणि ते चेंजेस झाल्यामुळे नाकपुड्यांच्या क्रियेवरती त्याचे परिणाम होतात. आणि ही क्रिया त्याचे परिणाम झाल्यामुळे त्या ठिकाणी शरीराला मॅच करणारे हे जे गुण आहेत ते त्याच्याशी एकत्रित येतात. मग व्यायाम करत असताना हळूहळू शरीर हलकं होत जातं आणि हे इडा नाडीपर्यंत तो स्थिरत्व आहे ते पोहोचतं. म्हणून सुरुवातीला आपलं मन आहे ते एकाग्र नसेल तर ते हळूहळू एकाग्र होतं. जशी झोप आपल्याला हळूहळू लागते तसं मन आपलं हळूहळू एकाग्र होतं. तर असे हे नाडी, इडा नाडी आणि पिंगला नाडी अशा शरीरामध्ये त्याचे बदल घडत असतात. आणि सतत 1-1.5 तासामध्ये त्याचे बदल आहे ते सुरू असतात. एकदा इडा नाडी आहे ती स्टिम्युलेट असते, एकदा पिंगला नाडी आहे ती असते. आणि जेव्हा आपण नाडी शोधन करतो तेव्हा या दोन्ही नाकपुड्या एकत्र येतात, कारण त्या ठिकाणी आपण कुंभक करतो. आणि त्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा सुषुम्ना नाडी ही त्या ठिकाणी ओपन होते. आणि ही कुठे, आज्ञाचक्राजवळ. आज्ञाचक्र जे दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे तिथून सुषुम्ना नाडी सुरू होते ते आपल्या पाठीच्या कण्याच्या अगदी टोकापर्यंत. आणि या सुषुम्ना नाडीमधून प्राणशक्ती जेव्हा वाहू लागते तेव्हा आपण एक एक चक्रामधून वर उठत जातो. या चक्रांमधून वर उठणे म्हणजे आपल्या स्वभावामध्ये आणि आपल्या सवयींमध्ये, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये सर्व चेंजेस घडत जातात. आणि अशा तऱ्हेने आपल्या प्राणायाम आणि योगासनांच्या सरावांमधून आपण सात्विकतेकडे वाटचाल करतो आणि आपलं शरीर आहे आणि मन आहे ते स्थिर होत जातं. तशाच नाड्या आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. आणि प्रत्येकाचा गुणधर्म वेगळा असल्यामुळे शरीरात वेगवेगळ्या प्रक्रिया सुरू असतात. अशी ही सुंदर व्यवस्था आहे. त्यापैकी आपण 2 नाड्यांचा आत्ता अभ्यास केला. तसंच हस्तजीवा नाडी, पायस्विनी नाडी, यशस्विनी नाडी, राका नाडी, कौशिकी नाडी, सरस्वती नाडी, वारुणी नाडी, कुहू नाडी, कुर्म नाडी अशा सुंदर सुंदर नाड्या आहेत ज्यांचे परिणाम आपल्या शरीरावरती सतत घडत असतात. आणि शरीरातल्या प्रत्येक क्रिया या त्यामुळे घडत असतात. आता युरिन पास होणे ही प्रक्रिया किती सहज आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्या दिवसामध्ये, पण त्या ठिकाणी ती वारुणी नाडी कार्यरत असते जी शरीरातून मूत्र बाहेर पडण्यासाठी कार्य करत असते. तसंच राका नाडी ही आपल्या घशामध्ये, सायनसमध्ये, नाकपुड्यांमध्ये जो म्युकस हा पदार्थ तयार होत असतो, जो आपल्या टेम्परेचरवरती त्याचा प्रभाव असतो. कारण कफ प्रकृती ज्यांची आहे, कफ प्रकृती म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये कफचं प्रमाण आहेच, पण ते काही कमी, काही जणांच्या याच्यात जास्त, ज्यांच्या याच्यात जास्त त्यांची प्रकृती कफ प्रकृती. तर त्यांच्यासाठी सुद्धा फार गरजेचं आहे की त्याला राका नाडीवरती त्याचे कंट्रोल्स आणणं. आणि हे कंट्रोल्स प्राणायामामधून येतात. तसंच हस्तजीवा नाडी किंवा गांधारी नाडी हे आपल्या बेंबीमधून सुरू होऊन आपल्या दोन्ही डोळ्यांपर्यंत पोहोचत असतात. आणि या डोळ्यांपर्यंत पोहोचून दिसणे ही प्रक्रिया आहे ती आपल्याला सुलभ होत असते.
तसंच अशा नाड्या आहेत ज्या कानापर्यंत पोहोचत असतात, जे आपल्या मेन्स्ट्रुएशन सायकल आहे ती कंट्रोल करत असतात. सरस्वती नाडी, बोलणे ही प्रक्रिया किती सुंदर आहे. आता सरस्वती नाडीमुळे मी तुमच्याशी संवाद साधू शकते. तर ही सरस्वती नाडी ज्याचं कंट्रोल वोकल कॉर्ड्सवरती आहे आणि तिथूनच अन्ननलिकेमधूनच ती संपूर्ण पोटातले अवयव आहेत त्यांना कुठलेही विकार जाऊ नयेत किंवा तोंड मोकळं असताना ओपन असताना धूलिकण आतमध्ये जाऊ नये याची काळजी करतं आणि त्यामुळे आपल्या पोटातल्या अवयव त्याच्यावरती जंत बसत नाहीत. एवढ्या महत्त्वाच्या नाड्या शरीरामध्ये असतात. तसेच आपल्या वायूंवरती कंट्रोल यायला प्राणायामामधून सुरुवात होते. हे कंट्रोल्स आहेत ते कुठून सुरू होतात माहिती आहे? जेव्हा भस्त्रिका आणि उज्जाई याने आपण श्वास आहे त्याची लांबी वाढवतो, नाकपुड्या मोकळ्या करतो, आपल्याला रोग असतील काही तर ते दूर करतो आणि अनुलोम विलोम नाडी शोधनमध्ये आपण स्थिर व्हायला सुरुवात करतो. तेव्हा कुंभक या प्रक्रियेमुळे आपल्या प्राणांवरती कंट्रोल्स यायला लागतात. हे कंट्रोल्स आहेत ते प्राण, अपान, व्यान, समान, उदान हे जे 5 महत्त्वाची शक्ती आहेत. शरीरामध्ये शक्ती आहे म्हणून या शक्तीमुळे प्रत्येक व्यवस्था ही शरीरामध्ये होऊ शकते, प्रत्येक सिस्टम होऊ शकत असते. जर चेतासंस्थेला कार्य करायचं आहे तर त्या ठिकाणी तिला शक्ती लागते. डायजेस्टिव्ह पॉवर म्हणतो आपण त्याला, पॉवर आहे त्या ठिकाणी, शक्ती आहे म्हणून डायजेशन होतं. तर ही शक्ती शरीरामध्ये असते आणि त्याचा अभ्यास करत असताना ऋषीमुनींनी आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये 5 वायूंमध्ये आपल्याला त्याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि हे 5 वायू म्हणजे प्राण, अपान, उदान, व्यान, समान. प्राणवायू हा छातीच्या हृदयाच्या विभागात असतो आणि फुफ्फुसांमधून श्वास घेणे सोडणे ही प्रक्रिया किती आता सहज आहे, पण ती आपण करतोय का? ती आपण करत नाही आहोत. आपण जर करत असू आणि तेवढ्यात आपल्याला दुसरं काम आठवलं ना तर आपण विसरून जाऊ श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया. पण ही सहज पद्धतीने अंतर्मनातून ईश्वर आपल्याकडून करून घेतोय. ती ईश्वरी शक्ती त्या ठिकाणी नांदत आहे आणि त्यामुळे ही फुफ्फुसांची क्रिया आहे ती ओपन क्लोज होते आणि श्वास घेणे सोडणे ही प्रक्रिया होते. आणि हे आहे प्राणशक्तीमुळे, प्राणवायूमुळे. अपानवायू हा पोटाच्या खालच्या भागामध्ये असतो म्हणजे ओटीपोट आणि यामुळे शरीरातून ज्या गोष्टी बाहेर जायला पाहिजेत त्या बाहेर जातात. मल बाहेर जातो, मूत्र बाहेर जाते. ब्लिडिंग म्हणजे मेन्स्ट्रुएशन दरम्यान जे अशुद्ध रक्त शरीरातून बाहेर जायला पाहिजे ते सुद्धा अपानवायूमुळे आहे. आणि जेव्हा हे सर्व वायू आहे त्याची कमतरता शरीराला भासते तेव्हा त्याच्याशी कनेक्टेड असलेले अवयव त्यांचे रोग सुरू होतात. अपानवायूशी कुठले अवयव कनेक्टेड आहेत? किडनी कनेक्टेड आहे, युटेरस, ओव्हरीज, एक्सक्रिटरी सिस्टममधले सर्व इंटेस्टाईन्स म्हणा किंवा रेक्टम म्हणा हे अपानवायूशी कनेक्टेड आहे. आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर त्या ठिकाणी अपानवायूची कमतरता जाणवत असते आणि कपालभातीसारखी क्रियेमध्ये आपण त्या ठिकाणी संचार वाढवू शकतो. तर हा संचार त्या विभागामध्ये त्या प्राणांचा संचार वाढणं म्हणजे आपलं आरोग्य खूप सुंदर असणं. आणि हा संचार वाढवणारे हे सगळे प्राणायाम आहेत. समान वायू हा आपल्या प्राणवायू आणि अपानवायूच्या मधला भाग आहे तो व्यापून असतो. आणि हा मधला भाग कुठला आहे? सगळ्यात महत्त्वाचा, जिथून रोगांना सुरुवात होते म्हणजे पोटाचा भाग. पोटाचा भाग हा निकोप राहणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी समान वायूचा संचार त्या ठिकाणी राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कठोपनिषदांमध्ये सुद्धा सांगितलं सगळ्यात महत्त्वाचा वायू कुठला तर तो समान वायू, कारण त्या ठिकाणी भूक आहे. समान वायू म्हणजे गरमपणा, डायजेशन. जर त्या ठिकाणी समान वायू कमी पडत असेल तर इनडायजेशनचा त्रास होतो. म्हणजे डायजेशन प्रोसेस सुरू असणे, लिव्हरमधून बाईल ज्यूस सेक्रेट करणे, जे ज्युसेस जे स्त्राव गरजेचे असतात आपलं पचन होण्यासाठी ते समान वायूमुळे सेक्रेट होत असतात. तर अशी शक्ती आपल्या पोटाच्या भागामध्ये असते, या भागामध्ये. आणि या समान वायूचा विकास करणे प्राणायामामधून होतं. उदान वायू हा छातीचा भाग हा व्यापून असतो, थ्रोटपासून पूर्णपणे डायफ्रमपर्यंत. आणि यामुळे वोकल्स बोलणे ही क्रिया असते. तसंच चेहऱ्यावरचे हावभाव, हसणे, रुसणे, हे सगळे हावभाव चेहऱ्यावरचे असतात ते उदान वायूमुळे घडत असतात. आणि श्वास घेणे किंवा अन्न घेणे या क्रियेमधून जी काही शक्ती शरीराला मिळवून द्यायची असते ते मिळवून देण्याचं कार्य उदान वायू हा करत असतो. आणि त्यानंतर व्यानवायू हा संपूर्ण शरीर व्यापून असतो. आणि जर या 4 वायूंमधला कुठल्या वायूची कमतरता जाणवत असेल तर हा व्यानवायू आहे ती कमतरता पूर्ण भरून काढत असतो. व्यानवायू संपूर्ण शरीर व्यापून असतो आणि शरीरामधले
जे उदान वायूमधून घेतलेली तत्व आहेत, सत्व आहेत, म्हणजे श्वास आणि अन्न यातून बृहन होणे, ही एनर्जी घेणे आणि ती प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवणे, रक्ताद्वारे जो काही श्वास किंवा न्यूट्रियन्स आपण जे अन्न घेतो त्यातले घटक प्रत्येक पेशीपर्यंत जातात. तर ही जाणे ही प्रक्रिया आहे ती व्यानवायूमुळे होते. आणि ही जाणे ही प्रक्रिया कुठून कुठपर्यंत आहे, डोक्यापासून ते पूर्ण पायाच्या टोकापर्यंत अशा या नाड्या पसरलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यातून संचार होणारा हा प्राण किंवा हे वायूचे प्रकार आहेत ते त्या ठिकाणी त्यांचं प्रसरण व्हावं, त्या ठिकाणी त्यांचा संचार जास्त असावा यासाठी कुंभक, नाडीशोधन आणि इतर प्राणायाम आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. किती सुंदर व्यवस्था आपल्या शरीरामध्ये आहे. आणि आपण काय करतो, या व्यवस्थेकडे म्हणजे जे व्यायाम करत नाही त्यांच्याबद्दल सांगते, कधी याबद्दल जाणीव होत नाही. सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात बेस आहे म्हणजे बिल्डिंगचा जो पाया असतो ना त्यावरच बिल्डिंग उभी असते. फक्त बिल्डिंगकडे आपण पाहतो आणि इथे कशी आपली नजर जात नाही त्याच्या बेसकडे, तसंच सगळ्याचा बेस आहे चैतन्य शक्ती, त्याकडे आपण आपली नजर जात नाही. पण चैतन्य शक्ती ही संपूर्ण जीवन आपल्याला, आपली जरी त्याकडे लक्ष नसलं तरी संपूर्ण जीवनामध्ये जो काही आपण आनंद लुटत असतो शरीराद्वारे, शरीरामध्ये ज्या व्यवस्था आहेत त्याच्याद्वारे तो फक्त या चैतन्य शक्तीमुळे असतो. आणि म्हणून मी प्राणायाम करताना सुरुवातीला सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी मन स्थिर होऊन करा. कारण काय आहे माहिती आहे, सुरुवातीचे जे यम नियम आसन प्राणायाम आहे ते बहिरंग योग आणि त्यानंतरची अंतरंग योग साधना आहे. त्या ठिकाणी आपल्याला जर पूर्णपणे वळायचं असेल तर प्राणायाम हे मध्य भाग येतो जो आपल्याला पूर्वेपासून बरोबर पश्चिमेकडे नेतो. बरोबर पाठ, ज्या ठिकाणी पाठ आहे त्या ठिकाणी आपल्याला नेतो आणि आपल्याला जास्त अंतर्भूत करतो. प्राणायामामधून प्रत्याहार ही क्रिया आपल्याकडून सहज घडणारी आहे. या स्टेप्स आहेत ना, आपल्याला स्टेप्स चढताना कसे मुद्दामून चालावे लागतात, पण या अष्टांग योगाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला आपोआप नेतात. प्राणायामामधून आपण प्रत्याहार आहे तो सहज घडला पाहिजे. प्रत्याहाराचा अर्थ किती सुंदर आहे, अलिप्तता. अलिप्त होणे हे आता असं झालं की आपल्याला काही माहीतच नाही याबद्दल. आपल्याला सगळं पाहिजे, कशापासूनही अलिप्त नाही राहायचं. पण ही क्रिया किती महत्त्वाची आहे कारण लॉ ऑफ रिप्लेसमेंट सगळ्या ठिकाणी आहे. ती जागा दुसऱ्या चांगल्या गोष्टींनी भरून काढण्यासाठी आपल्याला त्यामधले वाईट गोष्ट काढून टाकणे फार गरजेचं आहे. शरीर जर पूर्णपणे शुद्ध करायचं असेल तर आपल्याला त्यामध्ये घाण ज्या गोष्टी साठलेल्या आहेत त्या काढणं गरजेचं आहे, त्याशिवाय ते शुद्ध होणार नाही. एक ग्लास आहे त्यामध्ये जर घाण साठलेले त्यामध्ये चांगलं पाणी टाकून आपल्याला ते काढावं लागणार आणि चांगल्या पाण्याने ते भरावं लागणार. तर तसंच अलिप्त होणे ही एक सुंदर प्रक्रिया आहे. प्रत्याहार करण्याचे 2 मार्ग लोक निवडतात. काही जण मुद्दामून ठरवतात की मला यापासून अलिप्त राहायचं आहे आणि मला घर संसार नको आणि मला स्थिर व्हायचं आहे. पण या स्थिरतेमुळे मन स्थिर होईल का? आपण ठरवतो, आता आपल्यामधलंच उदाहरण घ्या, आपण ठरवलं गोड पदार्थापासून आपण दूर राहायचंय, ते शरीरासाठी तेवढं चांगलं नसतं, कंट्रोलमध्ये असलं पाहिजे आहार, पण त्या ठिकाणी आपण ते राहू शकतो का तसं? तर जोपर्यंत तो मनोनिग्रह आहे तो मनापासून आपल्याला खरेपणा आपल्यात उतरत नाही तोपर्यंत तो होणार नाही. आणि म्हणून प्रत्याहाराचा हा जो मार्ग आहे ना, मुद्दामून करणे यापेक्षा आपण प्राणायामाद्वारे पुढे जाणं अत्यंत योग्य ठरेल. कारण प्राणायामामधून सगळ्या गोष्टी जेव्हा वाईट गोष्टी शरीरातून बाहेर जातात आणि आपण एकाग्र होतो तेव्हा प्रत्याहार आपल्याकडून आपोआप घडतो. नकारात्मक विचार, द्वेष, मत्सर या सर्व गोष्टींपासून आपण आपसुकच लांब राहतो, नकोच वाटतं आपल्याला ते गोष्ट. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी चांगले विचारांनी आपल्याला तो भाग भरून काढला पाहिजे. विचार आहेत, सुरूच राहणार आहेत. मग त्या ठिकाणी जर नकारात्मक विचार असतील तर ते काढून टाका आणि सकारात्मक विचार त्या ठिकाणी भरा. कारण ती प्लेस रिकामी राहू शकत नाही, त्या ठिकाणी आपण विचार आहेत ते सतत सुरू असतात. आणि म्हणून प्रत्याहार आहे तो सुलभ मार्गाने, चांगल्या मार्गाने आपण होईल तो फक्त प्राणायामाने. आणि अलिप्त राहणे हे फार सुंदर होतं जेव्हा ज्या गोष्टी आपल्यासाठी योग्य नाही आहेत याची जाणीव होते. कारण कसं आहे, प्रत्याहारापासूनच पुढची पायरी आहे ध्यान, ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत. ही पायरी वेगळी, ती पायरी वेगळी असं नाही. जसं पहिलीमध्ये ज्या गोष्टी आपण शिकतो त्याचाच उपयोग आपल्याला दुसरीमध्ये वाक्य जोडण्यासाठी होतो, तिसरीमध्ये त्याचे आपल्याला क्वेश्चन आन्सर म्हणजे ते वाक्य जे आपण कडं शिकलेलो आहोत आधी त्याचा उपयोग आपल्याला पुढे होत असतो. तसंच हे एकमेकांशी कनेक्टेड असणाऱ्या पायऱ्या आहेत. जर प्रत्याहारामध्ये आपण असं ठरवलं की यापासून आपल्याला अलिप्त राहायचं तर त्याच्यातून धारणा काय निर्माण होणार, नेगेटिव्हनेस त्यामधून निर्माण होणार, जमत नाही ते करायला. आणि म्हणून जर ते आपल्याला करायचंच
ही शक्ती, ही ऊर्जा, ही पॉझिटिव्हिटी प्राणायामामधून येते, तेव्हा धारणा आपल्याकडून धारण होते. आणि हे धारण होणं, हे ईश्वर स्वरूप, ईश्वराचरणी मस्तिष्क ठेवणे, ही प्रक्रिया त्यामध्ये होत असते. आणि म्हणून जे बघा, प्राणायाम ही विधी कशी, प्राणायामाचं दैवत कोण तर हनुमान. हनुमान म्हणजे प्राणांचं दैवत आहे. पण हनुमान जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या चरणी स्थिर राहतो तेव्हा तो हनुमंत आहे, नाहीतर तो एक वानर. तसंच ते स्थिरत्व जे रामचंद्रांच्या चरणांपाशी त्यांना मिळालं, तसंच हे जे ईश्वराचे चरण आहेत म्हणजे सत आणि चित, हे जे चरण आहेत त्या ठिकाणी आपलं मन जेव्हा स्थिर होईल तेव्हा त्यांचं सन्मुख म्हणजे आनंद, हे ईश्वराचं सन्मुख आहे, ते आपल्याला त्याचं दर्शन घडेल. तर हे दर्शन आहे ते धारणेमधून होतं. धरणं आपल्याला आलं पाहिजे आणि हे सुंदर विचारांना, सात्विकतेला धरणं हे प्राणायामातून सोपं आहे. आणि मग समाधीस्थ अवस्था ही त्या ठिकाणी प्राप्त होते. समाधी हा शब्द समाधानाचे अगदी जवळच आहे. समाधान, तर समाधान ज्या वेळेस माणसाला मिळतं ना त्या ठिकाणी तो समाधीस्थ होतो. थांबणे ही क्रिया आपल्या जीवनामध्ये फार कमी वेळेस येते किंवा ती येत पण नाही, कारण आपण सतत कशाच्या ना कशाच्या मागे धावत असतो. तर हे धावणं, हे स्थिरत्व, त्यामध्ये ईश्वराचं खरं तत्व, आपल्याला त्याचं दर्शन जेव्हा घडतं तेव्हा आपल्याला समाधीस्थ अवस्था म्हणजे समाधी आणि समाधान हे आपल्याला त्यातून मिळतं. प्रत्याहार किंवा धारणा, ध्यान, समाधी या अवस्थांकडे बघत असताना भरपूर जणांची दृष्टी अशी असते की सगळं काही सोडणे. पण हे सोडणे जे आहे ना ते खरं तर त्यामध्ये खूप मिळणं ही प्रक्रिया होत असते. आपल्यामधून काही जात नसतं, आपल्याला भरपूर काही मिळत असतं आणि जे खरं आहे ना ते मिळत असतं. म्हणून आपल्यामध्ये आनंद हा संचार करत असतो आणि जीवन आनंदमय होत असतं. तर या वाईट गोष्टी सोडणे हे फार यामध्ये महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आपण शांत होऊ शकतो आणि समाधानी होऊ शकतो. आणि जे ईश्वराने, आता कुठेही जायला नको, समाधीस्थ कुठे व्हायचं आहे, समाधान आपल्याला कुठे असलं पाहिजे. अरे ईश्वराने दिलेलं हे साक्षात शरीर आहे, मूर्तिमंत परमेश्वर हे साक्षात शरीर आहे. देव अजिबात दूर नाही, देव नाही दूर दूर, एका श्वासाचे अंतर. आणि हा श्वासाचं अंतर भरून काढणे प्राणायामातून शक्य आहे. म्हणून प्राणायाम करा आणि ईश्वराशी एकरूप होऊन संपूर्ण जीवनातल्या प्रत्येक क्रिया करत चला. आता आपण पुढचा प्राणायाम करूयात, कारण प्राणायामाचा सराव तुम्हाला रोज करायचा आहे. पण या सर्व गोष्टी मी ज्या सांगते ना त्या मनात ठेवून करायचा आहे, नाहीतर ती फक्त मुवमेंट्स होणार, ती तुमच्याकडून एक्सरसाइज होणार आहे. पण खरा योग घडणे शक्य नाही आहे त्या ठिकाणी. खरा योग म्हणजे हा प्राण, श्वास, मन आणि शरीर यांचं एकत्रीकरण. तेव्हा ते एक पवित्र क्षण आहे आणि तो क्षण साजरा करता आला पाहिजे आपल्याला. आणि तो क्षण, त्या क्षणाने आपलं संपूर्ण जीवन भरलं गेलं पाहिजे. तसा क्षण ईश्वराच्या चरणीच आपला क्षण आहे, तो सतत राहायला पाहिजे आणि संपूर्ण जीवन आपण आनंदमय जगलं पाहिजे. आता आपण पुढचा प्राणायाम करूयात, कपालभाती प्राणायाम. हा खूप शरीरासाठी उपयुक्त असा प्राणायाम आहे. श्वास सोडून आपल्याला यामध्ये पोटात घ्यायचं. कपालभातीमध्ये श्वास सोडणं हे ॲक्टिव्हली आणि श्वास घेणं हे पॅसिव्हली होत असतं. आणि यामुळे श्वास सोडणे ही प्रक्रिया जोरात घडत असते, श्वास घेणे ही प्रक्रिया आपोआप घडू द्यायची असते आणि आपण कॉन्शियसली श्वास सोडायचा असतो. ही प्रक्रिया कशी आहे बघा, यामुळे शरीरामध्ये अग्नितत्व जागृत होतं, शरीरामध्ये हीटची निर्मिती होते, उष्णतेची निर्मिती होते आणि त्यामुळे शरीरातले सर्व टॉक्सिन्स जळून जातात. तर हे टॉक्सिन जळायला सुरुवात होते ती आपल्या बाह्यांगाने, म्हणजे पहिले शरीरातला मळ बाहेर जाण्यासाठी मदत होते आणि त्यानंतर हळूहळू जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते शरीरातून निघून जातात. आता थॉट्स ही काय बाहेरची गोष्ट आहे का, हे आपल्या शरीरामध्ये असणारं हे एक तत्व आहे. मन हा एक अवयव आहे आणि त्यातून हे विचार आहेत ते सुरू असतात. म्हणून जेव्हा शरीर प्रक्रिया सुरू असते तेव्हा त्याचा परिणाम मनावर सुद्धा होत असतो. कपालभातीमध्ये काय झालं पाहिजे माहिती आहे, जसं होळी आपण पेटवतो आणि त्यामुळे सर्व वाईट गोष्टी निघून जाव्यात अशी आपण आशा करतो आणि परत
नवीन रंगांचा आपल्या जीवनामध्ये त्या रंगाने आपलं जीवन भरून जावं म्हणून धुलीवंदन आपण साजरे करतो. तसंच ईश्वराच्या रंगाने आपलं जीवन भरून जावं यासाठी जे काही नकारात्मक विचार, ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या शरीरातून निघून जाणं महत्त्वाचं आहे. आणि याची सुरुवात होते ती मल निघून जाण्यापासून. आणि हळूहळू सर्व रोगांसाठी हा प्राणायाम आहे तो उपयुक्त ठरतो. कपालभाती जेव्हा आपण करतो तेव्हा पोट आतमध्ये जाणं ही क्रिया होते. आणि पोटाचे स्नायू जेव्हा आतमध्ये कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा त्या स्नायूंचा हा दाब आपल्या अवयवांवरती होतो. पोटामध्ये असलेले अवयव कुठले तर आतडे, पॅनक्रियाज, लिव्हर, किडनी, स्टमक, गॉल ब्लॅडर, ओव्हरीज, आर्टरीज, हे सर्व जे काही अवयव आहेत आपल्या पोटाच्या भागामध्ये त्या सर्वांना एक नकळतपणे मसाज घडतो. आणि मसाज ही प्रक्रिया काय करते बघा. आता हा हात आहे, याचा आपण जर पूर्ण मूठ बंद केली आणि परत उघडली, स्ट्रेच, क्लोज अँड स्ट्रेच, क्लोज, स्ट्रेच, कसं होतं, ओपन, कॉन्ट्रॅक्ट, ओपन, कॉन्ट्रॅक्ट, ओपन. यामुळे जसं आपल्याला हात मोकळा वाटतो तसंच पोटातल्या अवयवांमध्ये रक्ताभिसरण सुधारतं आणि त्या ठिकाणी त्यांना चांगलं आरोग्य लागतं. म्हणून ज्यांना PCODचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा प्राणायाम महत्त्वाचा आहे. ज्यांना गॅसेसचा, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पाईल्सचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा उपयुक्त प्राणायाम आहे. ज्यांना किडनी इन्फेक्शन, युरिनरी इन्फेक्शन आहे त्यांनी हा प्राणायाम करावा. थायरॉईडचा त्रास असल्यास त्यांच्यासाठी हा उपयुक्त प्राणायाम ठरतो. कमीत कमी 5 ते 10 मिनिटं रोज हा प्राणायाम करा. आता आपण पुढचा प्राणायाम पाहूयात. आत्ताचं जे वातावरण सुरू आहे म्हणजे समर आता सीझन सुरू आहे, यामध्ये कपालभातीनंतर शीतकारी प्राणायाम करणे हा जास्त गरजेचा आहे. कारण उष्णता शरीरामध्ये वाढते आणि मग त्याचं टेम्परेचर लेवलवर आणण्यासाठी शीतकारी प्राणायाम करायचा आहे. ज्यांच्या शरीरामध्ये हीट जास्त आहे त्यांनी हा प्राणायाम शिकून घ्या. सरळ ताठ बसून आपल्याला दात बंद करून दातांच्या फटीतून श्वास घ्यायचा आहे. पण त्या अगोदर आपली जीभ पूर्णपणे वळवून टाळूला पूर्ण लागली पाहिजे. ती पूर्णपणे ती जीभ वळवली आणि वरती टोक, त्याचं जिभेचं टोक आहे ते लावलं. त्यानंतर दोन्ही दात बंद, दातांचा वरचा आणि खालचा भाग बंद करून दातांच्या फटीतून पूर्णपणे श्वास घेतला. तोंड बंद करून नाकपुड्याने तो श्वास अगदी सहज पद्धतीने सोडायचा आहे. शीतकारी करत असताना आता तुम्ही माझ्यासोबत केलं असेल तर तुम्हाला जाणवलं असेल, शीतकारीच्या पहिल्याच रिपिटेशनमध्ये आपल्याला थंडावा बाजूने पूर्ण आपल्या घशापर्यंत हा जाणवतो. आणि हा जाणवतो यामुळे की पहिले हा श्वास आहे तो थंड होतो. श्वास घेणे हे तोंडामधून असल्यामुळे नाकामधून कसं, नाकामध्ये व्यवस्थाच अशी आहे की बाहेरचा श्वास आहे, बाहेरचं जे वातावरण आहे ते आपल्या बॉडी टेम्परेचरशी मॅच करण्यासाठी नाकपुड्यांमध्ये असलेली व्यवस्था आहे ती गरमपणा निर्माण करतं आणि मग शरीरामध्ये तो श्वास जातो. पण तोंडातून जी हवा आपण आतमध्ये घेतो ती हवा कूल होते, थंड होते
आणि तो थंडावा घशापासून पहिले आपल्याला घशाला जाणवेल. पहिले आता मी जे 7-8 वेळा केलं ते मला घशाला तो थंडावा जाणवला, पण त्याचे रिपिटेशन मी करत करत जेव्हा वेळ वाढवेन 5-10 मिनिटांपर्यंत जाईल तेव्हा तो घशापासून थंडावा फुफ्फुसांपर्यंत आपल्याला तो जाणवायला लागेल. आणि फुफ्फुसांपर्यंत हा गेल्यामुळे आता याचा फायदा काय आहे माहिती आहे? शीतकारीमुळे संपूर्ण शरीरामध्ये थंडावा पसरतो आणि याचे शारीरिक फायदे सुद्धा भरपूर आहेत. ते आपण जाणून घेऊया. पण ही क्रिया होते कशी ते मी तुम्हाला सांगते. मग हा थंडावा फुफ्फुसांपर्यंत गेल्यामुळे त्या थंड वातावरणामुळे फुफ्फुसांमधून जे रक्तसंचार सुरू असतो तो रक्तसंचार सतत सुरू असतो, कारण प्राणवायू हा रक्तामध्ये घ्यायचा असतो आणि रक्तामधला कार्बन डायऑक्साईड हा फुफ्फुसांमधून नाकावाटे बाहेर सोडायचा असतो. त्या ठिकाणी रक्ताभिसरण सुरू असल्यामुळे रक्तामध्ये थंडावा वाढतो आणि ते रक्त त्याच ठिकाणी राहत नाही. रक्ताभिसरण सुरू असतं ना, संपूर्ण शरीरामध्ये ते रक्ताचं अभिसरण संस्थेमुळे पूर्ण शरीरामध्ये ते रक्त जाऊन येत असतं आणि त्यामुळे ते रक्त जेव्हा थंड होतं, कसं पहिले श्वास, मग घसा, मग फुफ्फुसं थंड होतात, मग रक्तामध्ये थंडावा जातो आणि मग रक्तामधून संपूर्ण शरीरामध्ये ते रक्ताभिसरण होत असताना शरीरामध्ये थंडावा पसरतो. मग या प्रोसेसला जरा वेळ लागणार आणि हा वेळ लागतो. यामुळे तुम्ही 10 मिनिटं त्याच्या पुढे हा प्राणायाम करायचा आहे. 10 ते 15 मिनिटं तुम्ही करू शकता. पण आता यामध्ये एक गोष्ट जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, अपचनाचा त्रास आहे, त्यांनी जर हा प्राणायाम केला तर त्यांचा त्रास आहे तो वाढू शकतो. म्हणून त्यांनी कपालभाती करून हा प्राणायाम करायला पाहिजे. डायरेक्टली हा प्राणायाम कधीच करू नका जर कॉन्स्टिपेशन, इंडायजेशनचा त्रास असेल तर. बाकी सर्वजण हा प्राणायाम करू शकतात. आणि कफ दोष आणि पित्ताचा दोष आहे तो यामध्ये कमी होतो. पित्त हा जो त्रास खूप जणांना असतो, तर पित्ताची निर्मिती ही होणं ते जरा कमी प्रमाणात होणार. आणि जे योग्य ठिकाणी पित्त जायला पाहिजे, कुठे अन्न पचनाच्या ठिकाणी पित्त फार महत्त्वाचं असतं, तर त्या ठिकाणी ते जातं वरती चढण्याच्या ऐवजी. म्हणून पित्ताचा त्रास असेल तर त्यांनी हे करावं. मायग्रेनचा त्रास असेल तर त्यांनी सुद्धा हा प्राणायाम करावा. आणि ही कूलनेस मिळाल्यामुळे मन शांत होतं, स्ट्रेस फ्री होतं, घशाचे रोग बरे होतात, जंतू नाश होतात. घशामध्ये असणारे अन्ननलिका आणि श्वासनलिकेमध्ये असणारे जंतू बाहेर जातात. तसंच मन शांत झाल्यामुळे डोक्यामध्ये जे काही अनिष्ट विचार सुरू असतात त्या ठिकाणी शांतता आल्यामुळे पॉझिटिव्ह विचार सुरू होतात, ताण निघून जातात. हायपर टेन्शनमुळे तुमच्या ॲड्रिनल ग्लँड्सवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. तुमच्या असा शब्द यासाठी वापरला कारण मी रोज हा प्राणायाम करते, माझा अजिबात परिणाम होणार नाही आहे. तर ज्यांना स्ट्रेस लेवल ज्यांची जास्त आहे त्यांचा आपोआप तो परिणाम आहे तो एंडोक्राईन सिस्टमवरती होत असतो आणि तो झाल्यामुळे हार्मोन्समध्ये चेंजेस घडतात आणि म्हणून स्ट्रेसचा आपल्या शरीरावरती इफेक्ट होतो. शुगर लेवल वाढते, हृदयाचं कार्य त्याच्यामध्ये बिघाड होऊ शकतो, ब्लॉकेजेस वाढतात आणि यामुळे आपल्याला हृदय संबंधित त्रास, किडनी संबंधित त्रास, डायबिटीज असे त्रास सुरू होऊ शकतात. म्हणून तुम्ही जर स्ट्रेस लेवल जास्त असेल तर हा प्राणायाम रेग्युलर तुमच्या रुटीनमध्ये आणला पाहिजे. डोकेदुखीचा त्रास आणि इन्सोमनियाचा त्रास असेल तर त्यांनी सुद्धा हा करावा. आणि या सर्व प्राणायामांमधून आपली जी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रतेची शक्ती असते ती वाढते आणि मेमरी पॉवर सुद्धा वाढते, म्हणजे स्मरणशक्ती. ही शक्ती वाढल्यामुळे जसं उतारतं वय असतं तसं तसं ह्या सर्व शक्ती आहेत त्या कमी होत जात असतात. आणि जर म्हणून आपण आपल्या घरातली आप्तमंडळी पाहिली तर त्यांना घरातल्याच मंडळींची नावं काय आहे ती सुद्धा लक्षात येत नाही, इथपर्यंत ती स्टेज जाते. मग ह्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होणे म्हणून आत्ताची तरुण पिढी त्यांना मी सांगते की आत्ताच तुम्ही जागृत वाणीसहित सर्व प्राणायाम, योगासनं, योगशास्त्र आपल्या जीवनामध्ये उतरवा, आपल्या घरामध्ये आणा, असं सर्व तरुण मंडळींना आणि स्त्रियांना मी सांगते. तर असा हा प्राणायाम फार महत्त्वाचा आहे आणि ते आपल्या शरीरामधल्या भरपूर भागांना त्याचा परिणाम चांगला होत असतो. याच्या पुढचा प्राणायाम आपण शिकत आहोत भ्रामरी प्राणायाम. सर्वांसाठी उपयुक्त, लहान मुलांसाठी, तरुणांसाठी, वृद्धांसाठी आणि सर्वांसाठीच उपयुक्त असा प्राणायाम आहे. पहिले याची क्रिया नीट शिकून घेऊयात कारण याच्या क्रियेवरतीच सगळे बेनिफिट्स होणारे ते अवलंबून आहेत. हातांच्या या दोन्ही बोटांनी, ही वरची जी 2 बोटं आहेत यांनी आपल्याला डोळे बंद करायचे आहेत आणि मग अंगठा, या अंगठ्याच्या टोकांनी बरोबर कान बंद करायचे. कानामध्ये डायरेक्टली आपल्याला अंगठा घुसवायचा नाहीये. कानांचा जो वरचा भाग आहे त्याच्यावरती आपण दाब दिला तर कान पूर्णपणे बंद होतील. ही एकच क्रिया फार महत्त्वाची आहे, कान पूर्णपणे बंद करणं. ती क्रिया एकदा तुम्ही करून पहा.
त्याने खूप शांतता आपल्याला मिळते. डोळे आणि कान बंद केल्यानंतर ही जी 2 बोटं राहतात, ही 2 बोटं आपल्या नाकपुड्यांवरती ठेवायची आहेत. पण नाकपुड्यांवरती ठेवल्यानंतर त्याचे प्रेशर्स कसे असले पाहिजेत ते जाणून घ्या. डोळे बंद केले, अंगठ्याने कान बंद केले, ही दोन्ही बोटं मी माझ्या नाकपुड्यांवरती ठेवली. छोटं बोट नाकपुडीपर्यंत पोहोचू शकणार नाही, तर ते बरोबर वरच्या बोटाच्या खाली असलं पाहिजे. नाकपुड्यांना फक्त स्पर्श या बोटाचा झाला पाहिजे. स्पर्श होत असताना दाब अजिबात मिळू नये. त्यानंतर श्वास पूर्णपणे घ्यायचा आहे. श्वास घेतल्यानंतर नाकपुडी हलकीशी दाबायची आहे, हलकासा दाब द्यायचा आहे आणि घेतलेला श्वास सोडत असताना मकाराचा उच्चार करायचा आहे. हा प्राणायाम झाल्यानंतर मात्र मला पूर्णपणे शांत व्हावंसं वाटतं. त्यानंतर अजून आणखीन काही क्रिया नको. त्यानंतर शवासन, त्यानंतर शांत राहणं हेच फार आपल्यासाठी उपयुक्त ठरतं. कारण आत्ता मी फक्त तुम्हाला प्राणायाम कसा करायचा आहे हे दाखवत असताना सुद्धा 4 ते 5 रिपिटेशन केले. या 4 ते 5 रिपिटेशनमधूनच आपली मनाची स्थिती आहे ती एवढी पालटते, अस्थिरतेमधून स्थिरता ही आपल्यात लगेचच येते. तर हे भ्रामरी प्राणायामामुळे शक्य आहे. भ्रामरी प्राणायाम हा लहान मुलांसाठी महत्त्वाचा आहे. कारण भरपूर पालक सांगत असतात की आमची मुलं खूप चंचल आहेत, एका जागेला बसत नाहीत. कारण त्यांना संस्कारच तसेच मिळालेले असतात की त्या एका जागेला बसणं, स्थिर होणं, त्या ठिकाणी स्थिरत्व आणणं हे त्यांना माहीत नसतं. तर हे सर्व आसनं आणि प्राणायामांमधून येतं. भ्रामरी प्राणायाम त्यांच्यासाठी जास्त उपयुक्त ठरतो. कारण यामुळे त्यांची एकाग्रता वाढते, अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होते. तसंच डोळ्यांचे विकार होण्यापासून लहान मुलं वाचतील. कारण आता लहान मुलांना कसं झालं आहे, घरी असल्यामुळे त्यांचं TV बघणं, सोशल मीडियाचा वापर करणं, व्हिडिओ गेम्स या सर्व गोष्टी वाढलेल्या असतात. मोठ्यांचं पण तसं बघायला नको. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे, स्ट्रेस असल्यामुळे सतत एक प्रेशर आपल्या डोळ्यांवरती आणि मेंदूवरती असतो. कधीही लक्षात घ्या, डोळ्यांवरती जर कुठला प्रेशर येतोय ना, कुठल्याही स्क्रीनचा प्रेशर येतोय, तर तो प्रेशर मेंदूवरती असतो, तो कंटिन्यूअस सुरू असतो. आणि म्हणून त्यांना शांत करणारा हा भ्रामरी प्राणायाम आहे. भ्रामरी प्राणायामामुळे भरपूर रोग आहेत ते बरे होतात. झोपेचे त्रास खूप जणांना होत असतात. हाय ब्लड प्रेशरचा त्रास भरपूर जणांना असतो. अस्थमाचा त्रास आहे, डोकेदुखी आहे, सायनस आहे, मायग्रेन आहे, या सर्वांसाठी भ्रामरी प्राणायाम उपयुक्त ठरतो. थायरॉइड ग्लँड्सना स्टिम्युलेशन होतं. कारण आपण इथून जो श्वास सोडण्याची प्रक्रिया, त्यामधून मकाराचा उच्चार करण्याची प्रक्रिया ती सुरू करतो. त्यामुळे थायरॉइडसाठी सुद्धा ते उपयुक्त ठरतं. हृदयाविषयी आपल्याला कुठलेही त्रास होऊ नये पुढील आयुष्यामध्ये, यासाठी हा प्राणायाम करायचा आहे. आता सुरुवातीला मी जे प्राणायाम तुम्हाला सांगितले, जे भस्त्रिका होता किंवा उज्जाई हा प्राणायाम होता, हे प्राणायाम आहेत ते सायनसचा त्रास, मायग्रेनचा त्रास हे त्यामुळे लवकर कमी होतात, लवकर बरे होतात. म्हणून तुम्ही तिथपासून सुरुवात करा. पण भ्रामरी प्राणायाम हा आपल्याला लेट करायचा असं अजिबात नाही. तो रोजच्या सरावात असला पाहिजे. पण तो योग्य तऱ्हेने जर तुम्ही केलात ना, तर मग या सर्व त्रासांवरती त्याचा परिणाम लवकर होईल.
यामध्ये कान जेवढे तुम्ही घट्ट बंद करणार तेवढा आपल्याला अंतर्नाद ऐकण्यासाठी त्याची मदत होणार. मकराचा हा जो उच्चार आपण करत असतो, हा उच्चार आणि त्यात नाकपुड्यांचा दाब, या दाबामुळे आणि या उच्चारामुळे, हा उच्चार आहे त्याचे काही बेनिफिट्स आहेत, पण जो दाब आहे ना त्या दाबामुळे संपूर्ण मेंदूमध्ये, स्कलमध्ये व्हायब्रेशन जाणवतात. म्हणून या दाबांवरती आपल्या बोटांचं नियंत्रण ठेवा. हे नियंत्रण एकदम नीट असेल ना तर हा दाब, श्वासाचा दाब हा योग्य असेल आणि मग मेंदूमध्ये जे व्हायब्रेशन्स, जो हुंकार, त्याचा उच्चार, त्याचे व्हायब्रेशन्स तयार होतात, त्यामुळे मेंदूच्या पेशी ॲक्टिवेट होतात. आणि एकच लक्षात ठेवा, मेंदूमधून संपूर्ण शरीरातले सगळे जे काही सिस्टम सुरू असते, बॉडी सिस्टम, ती फक्त मेंदूमधून असते. एक बोट हलवण्याचं कार्यसुद्धा मेंदूमधून सुरू असतं. तर हे महत्त्वाचं आहे की मेंदूच्या पेशींना जागृत करणं, त्यांना ॲक्टिव्ह करणं. त्यासाठी भ्रामरी प्राणायाम हा रोज करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या मेंदूचं, हृदयाचं आयुष्य वाढतं आणि हा महत्त्वाचा प्राणायाम रोजच्या सरावात आणाच. यानंतर आता आपण पाहूयात विलोम प्राणायाम. हा प्राणायाम आहे तो त्याच्यासाठी मात्र आपल्याला आपली फुफ्फुसांची कॅपॅसिटी जास्त असणं गरजेचं आहे. तर जे आत्ता बिगिनर्स आहेत त्यांनी आधीचे सर्व प्राणायाम आहे ते सरावात घ्या, पण आता जे रोज प्राणायाम करतात त्यांना मी हा एक नवीन प्राणायाम शिकवते. हा जो विलोम प्राणायाम आहे तो कसा करायचा आहे तो मी पहिले सांगते. यामध्ये काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सनुसार आपल्याला जायचं आहे. तर आता पहिला आपण कशी सुरुवात करायची विलोम प्राणायाम शिकण्यासाठी ते आपण पाहूया. विलोम प्राणायाम करत असताना जशी एक शिडी असते, त्या शिडीवरून कसं चढतो आपण, 1 2 3 4 अशी ती शिडी आपण चढतो. तसंच श्वास घेणे सुद्धा तशाच प्रक्रियेमध्ये ठेवा. बाकी सर्व प्राणायामांमध्ये आपण दीर्घ श्वास घेतला, सोडला, कुंभक केला, पण या विलोम प्राणायामामध्ये श्वास दीर्घच असायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये थांबायचंय. श्वास घ्यायचा, थांबायचा, पुढे तो तसाच पुढे घ्यायचा, थांबायचंय, परत घ्यायचा, थांबायचंय, घ्यायचा, थांबायचंय. पण घेणे ही प्रक्रिया पूर्ण करतच, म्हणजे जेव्हा आपण 4 ते 5 वेळा थांबू, यामध्ये तुम्ही तुमची कॅपॅसिटी चेक करू शकता. तुम्ही जेवढं जास्त वेळा थांबताय तेवढी तुमची जास्त कॅपॅसिटी आहे. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही थांबाल तेव्हा त्याची सेकंद ही जेवढा श्वास घेतोय त्याच्याशी कनेक्टेड असली पाहिजे. म्हणजे आता मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगते. पहिले मी श्वास घेते तो 3 सेकंद, 1 2 आणि 3. आता थांबते, 3 सेकंद थांबणार, कारण श्वास घेणे ही प्रक्रिया मी 3 सेकंदात केली आहे. मग परत इथूनच पुढे परत नाही जाणार मी खाली, परत इथूनच एक पायरी चढली, दुसरी पायरी, तसाच श्वास कंटिन्यू, 1 2 3. मग इथे थांबायचंय, 1 2 3, पुढे कंटिन्यू, 1 2 3. असा श्वास घेत 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 जायचंय. घ्यायचा ब्रेक, घ्यायचा ब्रेक, घ्यायचा आणि घ्यायचा. जेव्हा श्वास पूर्ण घेतला जाणार, म्हणजे त्यापुढे तुम्ही अजून श्वास घेऊ शकत नाही, तेव्हा एक्झेलेशन करायचं आहे आणि तो पूर्ण श्वास एकत्र सोडायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थांबायचं नाहीये, एकत्र सोडा. ठीक आहे, आता माझ्यासोबत करून पहा. यामध्ये तुम्ही जेव्हा करून पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, कारण फक्त बघून आपल्याला ते लक्षात येणार नाही, करून बघा. हे यामुळे आपल्या प्राणांवरचं प्रभुत्व हे फार वाढतं, कारण यामध्ये संपूर्णतेने सगळ्या बाजूने कंट्रोल हा प्रकार आहे. श्वासावरती कंट्रोल, थांबण्यावरती कंट्रोल, श्वास घेणे त्यामध्ये कंट्रोल, थांबण्यामध्ये कंट्रोल, असे कंटिन्युअस आपल्याला यामध्ये असा आपल्याला स्कोप मिळतो. फुफ्फुसं पूर्ण भरली जाण्याचा स्कोप आहे यामध्ये, कारण जास्तीत जास्त आपल्याला ब्रेक्स घ्यायचे असतात आणि थांबायचं असतं. तर असं सुरुवातीला 3 सेकंदांपासून सुरुवात करा. मी आत्ता जेव्हा तुम्हाला करून दाखवलं त्यामध्ये मी जवळजवळ 5 ते 6 वेळा थांबले आणि श्वास घेत 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 पूर्ण फुफ्फुसं भरली गेली. फुफ्फुसं भरली जाईपर्यंत आपल्याला श्वास घेणे ही प्रक्रिया करायची आणि मग एकत्र आपल्याला तो श्वास सोडायचा आहे. आणि यामुळे स्थिरता ही एवढी वाढते, ग्रिप मिळते इंटरकोस्टल मसल्सला.
आपले रिप्स आहेत त्या रिप्सच्या मधून एक लेअर आहे, ती आहे इंटरकोस्टल मसलची. इंटरकोस्टल मसल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात डायफ्राम सोबत, तेव्हाच श्वास आपण घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया होत असते. आणि जेव्हा यांचा ग्रिप चांगला राहतो ना, तेव्हा आपले प्राणायाम अत्यंत उत्तम होत असतात. तर ही झाली एक पायरी. जेव्हा तुम्ही यामध्ये उत्तमरित्या करू शकाल, म्हणजे 2-3 स्टेप्सच्या ऐवजी 4, 5, 6, 7 अशा स्टेप्स करू शकाल आणि आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता भरपूर वाढवाल. त्यानंतर सेकंड स्टेप करायची आहे ती एक्झेलेशनमध्ये. म्हणजे पहिले आता आपण जसा श्वास एकत्र सोडला आणि श्वास घेत असताना ब्रेक्स घेतले, तसं आपण आता श्वास एकत्र घ्यायचा आहे पूर्णपणे आणि आता सोडत असताना ब्रेक घ्यायचे आहेत. म्हणजे 1, 2, 3 ब्रेक, 1, 2, 3 परत मग ब्रेक, 1, 2, 3 परत ब्रेक, 1, 2, 3 सोडायचा आहे, 1, 2, 3 आणि थांबायचं, 1, 2, 3 असं हळूहळू हळूहळू एक एक पायरी उतरत 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 जायचं आणि एकदम शेवटच्या पायरीपर्यंत यायचं आहे. तर यामध्ये आपण जास्त आत जाऊ शकतो आणि जास्त बाहेर जाऊ शकतो. तर हे तुम्ही लास्ट टोकं आहेत ना, ती यामध्ये गाठण्याचा प्रयत्न करा. आणि ही टोकं आहे ती आपल्या श्वासाची टोकं आहे. श्वास घेण्याचे क्षमतेचं टोक एकदा आपण गाठायचं आहे आणि श्वास सोडण्याच्या क्षमतेचं टोक जे एक्झेलेशनमध्ये आपल्याला भेटतं आहे. तुम्हाला हे लक्षात आलंच असेल, पण तरीसुद्धा एक्झेलेशन बाबतीत मी पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते, जसं मी तुम्हाला इनहेलचं करून दाखवलेलं. रिलॅक्स. आणि यानंतर पुढचे जे स्टेप्स आहेत ते सुद्धा आपण पुढच्या सत्रामध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत, कारण यामध्ये कुंभक आहे, यामध्ये बंध लावून आपण हा प्राणायाम करू शकतो. पण सुरुवात मात्र इथूनच करायची आहे. हे 2 स्टेप्स तुम्हाला विलोम प्राणायामामध्ये शिकता आले आणि करता आले ना, तर तुम्ही खूप स्थिर व्हाल आणि प्राणायामाचं जे मेन महत्त्वाचं उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचू शकू. आता आपण शेवटचा प्राणायाम शिकतो आहोत, चंद्रभेदी आणि सूर्यभेदी प्राणायाम. हा प्राणायाम मात्र आपण सर्वजण आत्ता करू शकतो, सुरुवातीला करू शकतो. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ही आहे ती चंद्रनाडी आणि ही सूर्यनाडी. तर चंद्रभेदन प्राणायाम कुठून होणार? डाव्या नाकपुडीने होणार. सूर्यभेदन कुठून होणार? उजव्या नाकपुडीने होणार. आणि मग आपण आत्ता पहिले सूर्यभेदन शिकूयात आणि मग चंद्रभेदन शिकूयात. सूर्यभेदन करत असताना पहिले हाताची स्थिती बरोबर घेऊन नाकपुड्यांवरती बोट ठेवून द्यायचे, फक्त टेकवायचे. मग आपण डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा. उजवी नाकपुडी दाबून डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास सोडायचा. इथे सावध व्हा. अनुलोम विलोम प्रमाणे इथून श्वास परत न घेता ही नाकपुडी श्वास सोडल्यावर पुन्हा बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. श्वास घेणे फक्त उजव्या नाकपुडीने, श्वास सोडणे फक्त डाव्या नाकपुडीने. या सूर्यभेदन प्राणायामामुळे ब्लड प्रेशर ज्यांचं लो आहे त्यांचं नॉर्मल लेवलला येईल. ज्यांच्या शरीरामध्ये हिटची कमतरता आहे त्यांनी सूर्यभेदन प्राणायाम करावा. कॉन्फिडन्स लेवल वाढते सूर्यभेदन प्राणायामामुळे. यामुळे मन अति उत्तेजित होतं, ॲक्टिव्ह राहतं आणि संपूर्ण दिवस आपण ॲक्टिव्ह राहतो, जास्त डलनेस आपल्यामध्ये नसतो.
तसंच जर डायजेशन लेवल कमी असेल, डायजेशन प्रोसेस जर कमी स्पीडमध्ये होत असेल तर ती वाढण्यासाठी सूर्यभेदन प्राणायामाचा भरपूर उपयोग होतो. डोकेदुखीचा त्रास आणि सायनसचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सूर्यभेदन प्राणायाम फार महत्त्वाचा आहे. ऋषीमुनी तर आपल्याला सांगतात योगाच्या काही ग्रंथांमधून, सूर्यभेदन प्राणायामामुळे अर्ली एजिंग आहे ना, म्हणजे जे 40 किंवा 50 वयामध्ये जसे शरीरामध्ये हार्मोन्स तयार होत असतात आणि त्यामुळे केस पांढरे होणं, चेहऱ्यावरती किंवा स्किनवरती सुरकुत्या येणं, ही सगळी प्रोसेस लांबवली जाते, ही पुढे ढकलली जाते. हे तर खरंच आहे की योगासने प्राणायामामधून ह्या सर्व गोष्टी होतात आणि आपण जास्त आपली आयुमर्यादा वाढवू शकतो. पण त्यातून सूर्यभेदनबद्दल ऋषीमुनी आपल्याला भरपूर सांगतात. म्हणून सूर्यभेदनचा सरावसुद्धा आपण नियमित केला पाहिजे. चंद्रभेदन हा प्राणायाम आहे तो असाच, फक्त मी नाकपुडीबद्दल जसं सांगितलं ते लक्षात ठेवा. उजव्या नाकपुडीने यामध्ये श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडणे हे डाव्या नाकपुडीने असलं पाहिजे. उजव्या नाकपुडीने फक्त घेणे आणि डाव्या नाकपुडीने फक्त सोडणे. आपण सूर्यभेदनमध्ये काय केलं, उजव्या नाकपुडीने घेतला, डाव्या नाकपुडीने सोडला. तसं चंद्रभेदनमध्ये डाव्या नाकपुडीने घ्या, इथून डाव्या नाकपुडीने पहिले घ्यायचं आहे, मग उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. शीतकारी प्राणायामामध्ये जसे बेनिफिट्स आपल्या शरीराला होत असतात तसेच बेनिफिट्स आपल्याला चंद्रभेदन प्राणायामामध्ये होतात. आणि कपालभातीमुळे जशी उष्णता शरीरामध्ये वाढते तशी सूर्यभेदन प्राणायामाने वाढते. तसे या विरुद्ध बाजू आपल्या नाकपुड्यांमध्येच आहे, चंद्रसुद्धा इथे, सूर्यसुद्धा इथे. तसंच विरुद्ध बाजू आपल्या शरीरामध्येच असतात, मनामध्ये सुद्धा, नेगेटिव्ह थॉट्ससुद्धा आणि पॉझिटिव्ह थॉट्ससुद्धा. तर आपल्याला फक्त परिवर्तन करता आलं पाहिजे. हे 7 प्राणायाम आपण शिकलो. आपण भ्रामरी शिकलो, उज्जाई, भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, नाडीशुद्धी आणि विलोम प्राणायाम असे आपण 7 प्राणायाम शिकलो, कपालभाती प्राणायाम सुद्धा. तर हे सर्व प्राणायाम तुम्ही यामधून जे प्राणायाम तुम्हाला ज्या वेळेस करावेसे वाटतील ते तुम्ही करा. नाहीतर तुम्ही असं आपल्याला डाऊट असेल की 7ही प्राणायाम आपण एकाच वेळेस करायचे, तेव्हा आपल्याला वेळ आता आपण काढणार तर तो कसा आपल्याला पुरू शकेल. तर जसं आपली बॉडी रिक्वायरमेंट असेल आणि ज्या त्रासांसाठी, ज्या रोगांसाठी जो प्राणायाम आपल्यासाठी तुम्हाला योग्य वाटत असेल तो प्राणायाम मात्र तुम्ही रोजच्या सरावात आणा. कारण प्राणायाम आणि योग साधना, योग संस्कार हे असे आहेत की ज्यामध्ये थोडंसं आपण एंटर केलं तर त्यामुळे भरपूर प्रगती आपल्या शरीराची, मनाची होत असते. म्हणून हे 7 प्राणायाम तुमच्या जीवनामध्ये रोज असू देत. प्राणायाम, योगासनं नियमित पद्धतीने सराव करा. आणि शेवटी मी हेच सांगते की हे मानवा, आता आपला हा जो जन्म आहे तो एकदाच आहे आणि तो त्यामध्ये जे आपल्याला शरीर हे दिव्य संपत्ती ईश्वराने बहाल केलेली आहे त्याचा सांभाळ आपण केला पाहिजे. आणि जसं ईश्वर तत्वाशी आपण एकनिष्ठ झालो पाहिजे. आणि त्यासाठी योग साधन आहे, नामस्मरण साधन आहे, ज्यामुळे आपण ईश्वराशी अनुसंधान जोडू शकू. आणि हे जे ईश्वर तत्व आहे जे या शरीराच्या रूपात नांदतंय, जे आहे म्हणजे तिथपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी काही कष्ट पण नाहीत. कारण ते ईश्वर आहे तो याच शरीरामध्ये नांदतोय. आणि हीच विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती या शक्तीच्या रूपात ईश्वर सतत कार्यरत आहे. आणि ही एक ईश्वराची सुंदर व्यवस्था आहे शरीर. आणि त्या शरीराचा विकास करण्यासाठी योग साधना ही आपल्या ऋषीमुनींनी केलेली व्यवस्था. तर या व्यवस्थेला शरण जाऊयात आणि योग साधना ही आपल्या घरात आणि आपल्या कुटुंबात रुजवून संपूर्ण देश आणि संपूर्ण जग हे सुखी होण्याची भावना ठेवून योग साधना करूया. धन्यवाद.